नमस्कार. सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम ज्याचे दोन भाग आहेत. रोजनिशी उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. हे दोन्ही उपक्रम महाराष्ट्रातील विविध शासकीय शाळांमध्ये अतिशय उत्तमरित्या सुरू आहेत आणि त्याविषयीचं आज आपल्याला मार्गदर्शन देत आहेत भारताचे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर. आपण त्यांचे विचार ऐकूया. शिक्षणाचा मूळ उद्देश म्हणजे सक्षम नागरिक घडवणे हा होय. शिक्षणाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांची वेगळ्या वेगळ्या विद्याशाखांमधलं जे ज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो. पण ते ज्ञान आणि त्या ज्ञानाचा पुढे वेगळ्या वेगळ्या कामांसाठी उपजीविका म्हणा किंवा प्रत्येकाची जी वेगळी वेगळी ध्येय असतात ती गाठण्यासाठी म्हणा, त्याच्यासाठी आपण चांगला उपयोग होतो. पण त्याच्याही पलीकडे समाजाची चांगली जडणघडण होण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थी, सर्व लहान मुलं एक उत्तम नागरिक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण विशेषतः आजच्या युगामध्ये कम्युनिकेशनची साधनं खूप वाढली आहेत. कम्युनिकेशन खूप मोठ्या इंटेन्सिटीने सारखं होतं, पण तरी म्हणजे माणसं एकमेकांशी जी जुळलेली असायला पाहिजेत त्याच्यामध्ये कुठेतरी ते कमी पडतं का काय अशी शंका यायला जागा आहे. आणि हे पण एक स्वस्थ समाजाच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांना त्यांच्या कम्युनिकेशन स्किल्स, त्यांचे एक लॉजिकल विचार करण्याची क्षमता, ती दुसऱ्यांपर्यंत पोचवण्याची क्षमता ही खूप चांगल्या प्रकारची असणं ही एक अत्यंत प्राथमिक गोष्ट आहे, रिक्वायरमेंट आहे. आणि मग त्याच्याही पलीकडे आपल्या आसपास ज्या गोष्टी घडतात त्यांचं आकलन, त्यांच्याबद्दल विचार करण्याची इच्छा म्हणा किंवा त्यातनं निर्माण होणाऱ्या जिज्ञासापूर्तीसाठी म्हणून काही अधिक अभ्यास करणं म्हणा, या अनुषंगाने किंवा या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीस खूप मोठा हातभार लागतो. आणि तर हे अंग अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून भाग्यश्री फाउंडेशन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याच्या बरोबर त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या गायडन्स खाली एक सक्षम नागरिक मोहीम चालवते. या मोहिमेचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे रोजनिशी उपक्रम, आणि मगाशी मी जे बोललो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडनं रोज त्यांना हव्या त्या किंवा एखाद्या वेळेला वर्गात जे काही ठरेल चर्चेनुसार त्याप्रमाणे त्यांना विषय देऊन, तशा दोन्ही प्रकारे त्यांनी जर एक रोज पान, अर्धा पान रोजनिशी लिहायचं काम सुरू केलं आणि मग त्याच्यावर विद्यार्थी आणि शिक्षक आणि अर्थातच इतर वर्गातले इतर विद्यार्थी यांच्यामध्ये जर साधक बाधक चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने हे अधिक चांगलं कसं लिहिता आलं असतं किंवा आपण असा विचार करतोय तो बरोबर आहे का, किंवा असा विचार करतोय त्याच्याबरोबर आणखीन वेगळे विचार करणं आवश्यक आहे का, या सगळ्या चर्चेचा लाभ जर या विद्यार्थ्यांना मिळाला तर मला वाटतं त्यांच्या जडणघडणीला एक फार मोठा चांगला आकार येऊ शकतो.
आणि रोजनिशी उपक्रमात हेच अभिप्रेत आहे. आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात हे काम सुरू झालेलं आहे आणि त्याचे परिणाम खूप चांगले दिसतात आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता आपण ही एक चळवळ म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांपर्यंत नेणं हे आवश्यक आहे. दुसरा याच्यातला भाग म्हणजे आत्मनिर्भर युवक. आणि त्याच्यामध्ये मग अर्थातच म्हणजे स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःच्या क्षमतेबद्दल एक प्रकारचा आत्मविश्वास, एखादी समस्या समोर आली तर घाबरून न जाता तिला सामोरे जाण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आपण असं बघतो की नॉर्मली जे सैन्य दलामध्ये तरुण मंडळी जातात त्यांच्या प्रशिक्षणामध्ये हा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि या शाळांमधने सुद्धा आपण म्हणजे NCC म्हणा किंवा ACC म्हणा किंवा अशा प्रकारचे उपक्रम राबवतच असतो. आणि त्यामुळे त्यांच्या पर्सनॅलिटीला एक विशेष आकार येतो. आणि ती पण एक महत्त्वाची कॉन्ट्रीब्युशन आणि जी शिक्षणाला पूरक अशी गोष्ट आहे किंवा त्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीला पूरक अशी गोष्ट आहे. आणि या सक्षम नागरिक मोहिमेत या दोन्ही गोष्टींचा समावेश केलेला आहे. सक्षम नागरिक घडवताना म्हणजे हा विषय मोठा आहे, महत्त्वाचा आहे. पण मला वाटतं आजच्या डिजिटल युगात आणि विशेषतः AIच्या युगात हे काम अधिक जिकरीचं झालेलं आहे. कारण असं आहे की मुलांच्या जडणघडणीवर AI म्हणा, मोबाईल, स्मार्टफोन म्हणा किंवा तत्सम जे तंत्रज्ञान आहेत याचा खूप मोठा पगडा आहे. आणि एका बाजूने बघितलं तर हे खूप चांगल्या प्रकारचं साधन आहे. तरुण मंडळींना अधिक सक्षम करण्यासाठी त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. आणि ती याची जमेची बाजू. पण त्याचबरोबर एका बाजूला भीती वाटते की AI बऱ्याच लोकांची कामं AI फटकन करून मग इतर लोकांच्या उपजीविकेवर त्याचा विपरीत परिणाम होईल का. तर या दृष्टीने सुद्धा तरुण मंडळींची तयारी करणं आवश्यक आहे. आणि त्याशिवाय हे जे डिजिटल तंत्रज्ञान आहे याचे म्हणजे जसे चांगले उपयोग आहेत तसे दुरुपयोग पण पुष्कळ आहेत. आणि त्यामुळे सुद्धा समाजात बऱ्याच समस्या निर्माण झालेल्या आपण बघतो. तर विशेषतः लहान मुलांच्या जडणघडणीच्या दृष्टीने हे सगळं आपल्याला सांभाळायचं आहे. आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा तरुण मंडळींची सक्षमता वाढवण्याकडे अधिकाधिक उपयोग कसा करता येईल आणि त्याचबरोबर त्याचे दुष्परिणाम आपल्याला कसे टाळता येतील याच्यावर मला वाटतं असल्या उपक्रम म्हणजे रोजनिशी लिहिण्याच्या दिशेने सुद्धा लहान मुलांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत, शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करावं. आणि त्यातनं चांगलं ते काय आणि ते आपण कसं अंगीकारू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम कोणते आणि त्याची जाणीव आपण सगळ्यांना कशी करून देऊ शकतो हे पण आपल्याला या कार्यक्रमात बघता येईल. आणि एक जनजागृतीच म्हणूया. कारण लहान मंडळीत आणि त्यांच्या शिक्षक मंडळी एकूणच समाजात या दृष्टीने विचार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या रोजनिशी उपक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला हे काम पण खूप चांगल्या प्रकारे साध्य करता येईल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण हे काम जितक्या जास्त आणि अधिक व्यापक प्रमाणात वाढवू शकू तितकंच
विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि अधिक प्रमाणात अधिक सक्षम नागरिक तयार करण्यात त्याचं खूप योगदान होईल. अर्थात हे काम करण्यामध्ये शिक्षकांचा सर्वात मोठा वाटा आहे. शिक्षण संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि मग इतर स्वयंसेवी भावनेने इतर अनेक मंडळी या कामात गुंतलेली आहेत. त्या सर्वांच्या सहकार्याने, त्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने हे काम आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि या कामामध्ये आतापर्यंत दिसून आलेला उत्साह बघितला की हे काम पुढे नेण्यात आपल्याला यश येईल याची मला खात्री वाटते. परत एकदा या सर्व मंडळींचे आणि विशेषतः श्रीमती शिल्पा खेर भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्ष आहेत, त्यांनी या कामाला जी चालना दिली आणि या कामात खूप विचार करून खूप मेहनत करून हे काम पुढे नेतात आहेत, या सर्व मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.